राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातील 7 केंद्रांमधील जिल्हा परिषद शाळांचा आढावा जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी घेतला। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं आणि शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने हा आढावा घेण्यात आला। दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचणं गरजेचं आहे। शाळांचा नियमित आढावा घेतल्यास गुणवत्ता निश्चित वाढेल आणि भावी पिढी सक्षम बनेल, असं जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तायशेटे यांनी सांगितलं। जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा आढावा घेतला। आढावा बैठकीदरम्यान अनेक गंभीर बाबी समोर आल्या। विशेषतः दुर्गम भागातील काही शाळांच्या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याची माहिती शिक्षकांनी दिली। तसंच अनेक शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत असून पावसाळ्यात गळक्या खोल्यांमध्येच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत असल्याचं वास्तवही शिक्षकांनी मांडलं। याशिवाय शौचालयांची अपुरी सुविधा, शाळांना संरक्षण भिंती नाहीत, शिक्षकांची रिक्त पदं, शैक्षणिक साहित्याचा अभाव अशा विविध समस्यांचा पाढा या बैठकीत वाचण्यात आला। पडसाळी गाव हे अतिशय दुर्गम आणि अतिशय जास्त पाऊस असलेल्या भागामध्ये आहे आणि या भागामध्ये पडसाळी गावामध्ये वन्य प्राण्यांचा वावर अतिशय जास्त प्रमाणात असल्यामुळे या परिसरातील शाळा ज्या आहेत, विद्यामंदिर पडसाळी शाळा असेल, विद्यामंदिर चव्हाणवाडी असेल, विद्यामंदिर खोपेचा धनगरवाडा असेल, या शाळेमध्ये येणाऱ्या मुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तरी या शाळेसाठी संरक्षक भिंत असेल किंवा पावसाळ्यामध्ये ज्या वर्गखोल्या ज्या आहेत, ज्या वर्गखोल्या गळणाऱ्या वर्गखोल्या ज्या आहेत, त्या वर्गखोल्यांची दुरुस्ती असेल किंवा शौचालये जे आहेत ती शौचालय दुरुस्त करून मिळावी ही नम्र विनंती। शाळांमधील सर्व अडचणींवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी शिक्षकांनी केली। जिल्हा परिषदेतील शाळांमधील समस्या सोडवण्याबरोबरच शिक्षक संख्या वाढवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार असल्याचं अभिजित तायशेटे यांनी सांगितलं। दरम्यान या आढावा बैठकीमुळे शाळांच्या समस्या प्रत्यक्ष पातळीवर मांडल्या गेल्यानं त्यांचं निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। अशा बैठका सातत्यानं घेतल्या गेल्यास जिल्हा परिषद शाळा शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही घवघवीत यश संपादन करतील असा विश्वास पालकांनी व्यक्त केला। बैठकीला उपसभापती अश्विनी चौगले, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे, विस्तार अधिकारी प्रकाश काळे, चंद्रकांत चौगले, दत्तात्रय पाटील, प्रकाश कानकेकर यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, सरपंच, शाळा व्यवस्थापक समिती सदस्य उपस्थित होते।